हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बघा, आज जी ॲडव्हर्टिजमेंट आपण आज पाहणार आहे तिच्यासाठी एकूण रिक्त पदे 437 असणार आहे। वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत असणार आहे। अर्ज शुल्क 100 रुपये। SC ST PH आणि महिला उमेदवारांकरिता अर्ज शुल्क नसणार आहे आणि सर्व अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहे। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइंड हिंदी ट्रान्सलेटर एग्जामिनेशन। डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 5 जून ते 26 जून असणार आहे। लास्ट डेट अँड टाईम ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी 26 जून असणार आहे आणि लास्ट डेट अँड टाईम फॉर मेकिंग ऑनलाईन पेमेंट 27 जून 2025 असणार आहे। कम्प्युटर बेस्ड टेस्ट 12 ऑगस्ट 2025ला असणार आहे आणि इथे एक हेल्पसाठी टोल फ्री नंबर दिलेला आहे। बघू शकता स्टाफ सिलेक्शन कमिशन बघू शकता तुम्ही। ओपन कॉम्पिटेटिव्ह CBT होणार आहे। डायरेक्ट रिक्रुटमेंट ग्रुप B साठी होणार आहे। कोणत्या पोस्ट आहेत तर गॅझेट पोस्ट, नॉन गॅझेट पोस्ट फॉर ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सीनियर हिंदी ट्रान्सलेटर, सीनियर ट्रान्सलेटर अँड सब इन्स्पेक्टर हिंदी ट्रान्सलेटर फॉर वेरियस मिनिस्ट्रीज, डिपार्टमेंट्स, ऑर्गनायझेशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। या बघा डिटेल पे स्केल आणि पोस्ट दिलेले आहे। ज्युनियर ट्रान्सलेट ऑफिसर JTO साठी लेवल 6 35,000 ते 1,12,400 पर्यंत पेमेंट असणार आहे आणि पुन्हा JTO AFH म्हणजे आर्म हेड फोर्सेस हेडक्वार्टर्ससाठी। ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर ऑफिसर डिपार्टमेंट, ऑर्गनायझेशन, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि वेरियस मिनिस्ट्रीजसाठी हवे लेवल 6चं पेमेंट असणार आहे। सीनियर हिंदी ट्रान्सलेटर सेंट्रल गव्हर्नमेंट मिनिस्ट्री, डिपार्टमेंट, ऑर्गनायझेशन लेवल 7चं पेमेंट असणार आहे। 44,900 ते 1,42,400 पर्यंत पेमेंट असणार आहे। सब इन्स्पेक्टर हिंदी ट्रान्सलेटर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स लेवल 6चं पेमेंट असणार आहे। बघा टेंटेटिव्ह वेकन्सी 437 म्हणजे 437 असणार आहे। आपल्याला कुठे जायचं आहे? ऑफिशियल वेबसाईटवर जायचं। ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। तिथे गेल्यानंतर फॉर कॅन्डिडेट्सवर क्लिक करायचं आहे, टेंटेटिव्ह वेकन्सीजवर क्लिक करायचं आहे। स्टेट वाईज, झोन वाईज वेकन्सीज नॉट कलेक्टेड बाय द कमिशन म्हणजे तुमची जी वर्किंग प्लेस असेल ती ऑल ओव्हर इंडिया असू शकते। रिझर्वेशन्सबद्दल इथे माहिती दिलेली आहे, तुम्ही ते वाचू शकता कारण 80-90 जवळपास 90 पेजेसची ॲडव्हर्टिजमेंट आहे, त्यामुळे मी इम्पॉर्टंट पॉईंटच कवर करणार आहे। एज लिमिट इथे पाहू शकता तुम्ही 18 ते 30 वर्ष असणार आहे आणि एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता। SC ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे, PWBD अनरिझर्व्ड 10 वर्षे, PWBD OBC 13 वर्षे, PWBD SC ST 15 वर्षे, एक्स सर्व्हिसमॅन 3 वर्षे, डिफेन्स पर्सनल डिसेबल्ड इन ऑपरेशन ड्युरिंग हॉस्टिलिटी विथ एनी फॉरेन कंट्री और इन डिस्टर्ब एरिया अँड रिलीज ॲज अ कॉन्सिक्वेन्स देअर ऑफ 3 वर्षे, डिफेन्स पर्सनल डिसेबल इन ऑपरेशन ड्युरिंग हॉस्टिलिटीज विथ एनी फॉरेन कंट्रीज और इन अ डिस्टर्ब एरिया अँड रिलीज ॲज अ कॉन्सिक्वेन्स देअर ऑफ SC ST 8 वर्षे। त्यानंतर बघू शकतो आपण इथे आपण अजून इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन बघून घेऊ। इथे जसं मी म्हटलं ॲप्लिकेशन फी 100 रुपये असणार आहे आणि त्यानंतर इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं ते दिलेलं आहे। हाईट वगैरे फिजिकल स्टँडर्ड्स, हाईट, वेट वगैरे दिलेलं आहे। त्यानंतर इथे ड्यूटी दिलेली आहे की कोणत्या पोस्टसाठी काय ड्यूटी असेल। ॲप्लिकेशन फी इथे दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, ऑनलाईन फी तुम्हाला पे करायची आहे।
डॉक्युमेंट्स कोणते ते सुद्धा अपलोड करायचे. इथे लिहिलेले बघा, फीस 100 रुपीज ओनली. त्यानंतर SC ST पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज आणि एक्स सर्व्हिसमॅन एलिजिबल फॉर रिझर्वेशन आर एक्झम्प्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ फीज. विमेन कॅन्डिडेटसुद्धा इथे एक्झम्प्टेड आहे. त्यानंतर इथे ऑनलाईन बघा, भीम, UPI, नेट बँकिंग और यूजिंग विजा, मास्टर कार्ड, मास्ट्रो, रुपे डेबिट कार्ड याच्याने तुम्हाला ऑनलाईन पेमेंट हे करायचं आहे. नेम ऑफ एक्झामिनेशन सेंटर्स इथे दिलेलं आहे, रिजनल ऑफिस दिलेलं आहे आणि ॲड्रेस दिलेले आहे. तर आपण इथे बघू शकता आणि त्याप्रमाणे आपल्या स्टेटप्रमाणे इथे तुम्ही हे भरू शकता. ठीक आहे, बघू शकता इथे भरायची मुभा दिलेली नाही आहे त्यांनी. तर बघू शकता ऑनलाईन पेपर होणार आहे. पेपर 1 ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि पेपर 2 डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. पेपर 1 100 मार्काचा असणार आहे, 100 क्वेश्चन असणार आहे, 200 प्रश्न आणि 200 मार्क पेपर 2ला असणार आहे. ठीक आहे, तर इथे सिलेबससुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. एक्झामिनेशनच्या दिवशी ॲडमिशन कसं मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला काय न्यावं लागेल. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्ही जवळ अपलोड करायला ठेवायचे आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. एक्झाम क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला डॉक्युमेंट्स कोणकोणते लिहायचे आहे, पोस्टची प्रेफरन्स कशी द्यायची आहे, मोड ऑफ सिलेक्शन कसं असणार आहे इथे दिलेलं आहे. तुम्ही ही सगळी ॲडव्हर्टिजमेंट व्यवस्थित वाचाल. इम्पॉर्टंट पॉईंट्स मी कव्हर करून दिलेले आहे. अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.